शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की आता पीक विमा योजनेला वाटपाला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आज दुपारपासून पीक विमा देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती आलेली महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी बघू। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकरी साठी बातमी मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील ठरणार असून आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी बातमी आज मोठी महत्त्वाची ठरणार असून तुम्हाला पण ही बातमी पूर्ण ऐकणं गरजेचे आहे। जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर चला पूर्णपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया। पीक विमा योजना कोणकोणत्या शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये आलेलं आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आणि जर तुम्हाला पण आज पीक विमा मिळाला नाही तर तुम्हाला पण काय काम करायचे आहे जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेचा लाभ देखील पूर्णपणे आज किंवा उद्या या 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे मिळून जाणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय पार पडलेला आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की आज दुपारपासून या वेळेवर पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जर आता तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण जर पीक विमा भरला असेल तर आज तुम्हाला पण डीबीटीच्या माध्यमातून देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारी या वेळेला देखील रक्कम मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची वेळ जाणून घेऊ। कोणत्या वेळेला रक्कम जमा होणार आहे, कोणती असणार आहे ती वेळ आणि कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे आणि कोणते काम असणार आहे जे शेतकऱ्यांना करणं गरजेचे ठरणार असून जर आता तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण या 2 कामे सांगण्यामध्ये आलेले आहे। GR मध्ये देखील या कामांचा उल्लेख असल्यामुळे तुम्हाला पण ते 2 महत्त्वाची कामे पूर्ण पार पाडावे लागणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी जर तुम्ही पण या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला पण सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघू जे 2 महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना करणं अत्यंत आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर आपण पण ती वेळ बघणार आहोत कोणत्या वेळेला रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून कोणत्या वेळेला तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याकडून मेसेज येणार आहे। आपण ती वेळ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला जिल्हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। सरकारच्या माध्यमातून आलेली 12 जिल्ह्याची यादी देखील आपल्याकडे आल्याने आपण पण ते 12 जिल्हे बघूया ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज देखील रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण आता वाटप देखील होणार आहे। ते म्हणजे पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा। बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांचं काय होणार, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का, तर त्यांना देखील आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता त्यांना पण 2 टप्पे 2 हप्ते एकत्रितपणे रक्कम पूर्णपणे आज देखील जमा केली जाणार असून जमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता 2 टप्पे एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय देखील झाला असून आता त्यांच्या पण खात्यावरती 2 हप्ते एकत्रितपणे जमा होणार ते पण पीक विमा योजनेचे। तर चला किती रक्कम जमा होणार, आता जर तुम्हाला पण पहिला टप्पा मिळालेला नसेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण 2 टप्पे देखील जमा करता या ठिकाणी येणार असून तुमच्या पण खात्यावरती 2 हप्ते या ठिकाणी एकत्रित होणार आहे। आता जर तुम्हाला पण पहिला टप्पा मिळालेला असेल आणि तुम्ही पण फक्त दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला
पण दुसराच टप्पा मिळणार आणि ज्या शेतकरी पहिला टप्पा या ठिकाणी वंचित राहिले होते त्यांना पण पहिला टप्पा मिळालेला नव्हता. आता तशा शेतकऱ्यांना पण दोन दोन हप्ते आज एकत्रितपणे मिळणार आहे. फक्त या वेळेलाच त्यांना ते मिळणार आहे. तर चला ती वेळ जाणून घेऊ आणि ते 12 जिल्हे बघू. ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असून आता त्यांची देखील पीक विमा योजनेची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. कारण की आता त्यांना पण पीक विमा योजनेचा लाभ देखील आजपासून या वेळेवर देखील वाटप करण्यामध्ये येणार असून या वेळेवर त्यांना देखील मेसेज येणार आहे. तर चला ती महत्त्वाची वेळ पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया. ज्या वेळेला तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे ती वेळ खूप महत्त्वाची असल्यामुळे तुम्हाला पण त्या वेळेला तुमचा मोबाईल, तुमचा फोन, तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे. किती रक्कम आली तेव्हाच तुम्हाला कळेल. तर चला ते 12 महत्त्वाचे जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुपारनंतर पीक विमा देखील मिळणार आहे. त्याचबरोबर आपण ती वेळ जाणून घेऊ. कोणत्या वेळेला रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे, कोणती असणार आहे ती महत्त्वाची वेळ. ती वेळ ही तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून आणि आज देखील बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण ते 12 महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत. ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे आणि ते 2 कामे देखील तुम्हाला करायची आहे. जर आता तुम्ही पण ही 2 कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला पण आता मोठा त्रास होऊ शकतो. तुम्हाला पण देखील पैसे, तुम्हाला पण देखील हप्ता लेट येऊ शकतो किंवा तुमचा पण हप्ते कट होऊ शकतात. जर आता तुम्ही पण ही 2 महत्त्वाची कामे अधुरे ठेवलेली असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती वेळ बघू. कोणत्या वेळेला शेतकऱ्यांना एक मोबाईल चेक करायचा आहे, कोणत्या वेळेला तुम्हाला देखील मेसेज दिसू शकतो. तर चला सविस्तरपणे आपण ती वेळ देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया. कोणत्या वेळेला तुम्हाला पण तुमच्या मोबाईलवर, तुमच्या बँक अकाउंटवर पैसे दिसणार आहे. तर ती वेळ असणार आहे 5 वाजता देखील तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे. 5 वाजता तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे. मग बघा तुम्हाला कशी या ठिकाणी हप्ता दिसतो. तर चला तुम्हाला वेळ तर कळली. आता आपण या ठिकाणी बघून घेऊ. मध्ये कोणते 2 कामे सांगण्यामध्ये आलेले आहे जे शेतकऱ्यांना करणं अत्यंत गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. आता जर तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका. त्यानंतर आपण 12 महत्त्वाचे जिल्हे बघणार आहोत. ज्या 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता याच शेतकऱ्यांना 12 जिल्ह्यातील याच शेतकऱ्यांना 5 वाजता देखील रक्कम, पैसे मिळणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 12 जिल्ह्यांचा मोठा उल्लेख झाल्यामुळे तुम्हाला पण जर याच 12 जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही पण असाल तर आता तुमची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. याच 12 जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्णपणे आनंदी झालेले असल्याचे चित्र आपल्या समोर आलेले आहे. पण आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्ही पण हे 2 महत्त्वाचे कामं करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले असून तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागणार आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हे 2 महत्त्वाचे कामे अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल. आता ज्या शेतकऱ्यांचे हे 2 कामे अधुरे आहेत त्यांनी पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका. पहिलं महत्त्वाचं म्हणजे EKYC. आता जर तुमची पण EKYC बाकी आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करून टाकावी जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल. जर आता तुमची EKYC पूर्ण असेल तर तुम्ही पण हे दुसरे काम करावे. तर ते दुसरे कोणते असणार आहे तर ते फार्मर ID असणार. जर आता तुमची पण फार्मर ID अधुरे असेल किंवा तुम्ही पण फार्मर ID बनवलेली नसेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर फार्मर ID बनवायची आहे जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल. फार्मर ID नसल्याने तुम्हाला पण हप्ता कॅन्सल होऊ शकतो किंवा तुम्हाला पण उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.
आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्या 12 जिल्ह्याची यादी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून मिळेल. फक्त कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव. या ठिकाणी या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं हे तुम्हाला आम्ही सांगतो. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.